प्रसूतिगृहातील परिचारिकांवरील कामाचा ताण कमी करा, ऑनलाईन जन्म नोंदणीचं काम थांबवा, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनने केली आहे। परिचारिका असोसिएशनच्या वतीनं महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना 4 मार्च रोजी निवेदन देण्यात आलं। या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की महापालिका अंतर्गत सर्व प्रसूतिगृहांमध्ये परिचारिका सातत्यानं रात्रपाळीत काम करत असून 7 दिवस सलग रात्रपाळी केल्यामुळं त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहे। सततच्या जागरणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्याचा विपरीत परिणाम कर्तव्यावर आणि कुटुंबियांवरही होत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। इतर शासकीय आरोग्य विभागांप्रमाणेच प्रसूतिगृहातील परिचारिकांनाही रात्रपाळी 1 दिवसाआड किंवा नियमानुसार देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यामुळे कामाचा दर्जा सुधारेल आणि रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे देता येईल असा असोसिएशनचा दावा आहे। दरम्यान प्रसूतिगृहात सतत प्रसूती होत असल्यानं परिचारिकांना नवजात शिशूंची काळजी, रुग्णांची देखभाल आणि इतर दैनंदिन कामामध्ये मोठा वेळ द्यावा लागतो। अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ऑनलाईन जन्मनोंदणीची जबाबदारीही पार पाडली जाते। मात्र ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी, टायपिंगमधील चुका आणि तांत्रिक ज्ञानाचा अभाव यामुळे अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद आहे। ऑनलाईन जन्मनोंदणी करताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो आणि त्याचा ठपका परिचारिकांवर ठेवला जातो अशी खंतही असोसिएशननं व्यक्त केली आहे। त्यामुळं प्रसूतिगृहातील परिचारिकांकडून ऑनलाईन जन्मनोंदणीचं काम काढून घेऊन ते संबंधित विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती परिचारिका असोसिएशनच्या अध्यक्षा रेश्मा तलफदार यांनी सांगितलं। आज आमचा हा विषय आहे की गेल्या कित्येक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना 8 दिवसाची नाईट दिली जाते। इतर महाराष्ट्र राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना 2 दिवसाची नाईट, 2 दिवसाची मॉर्निंग आणि 2 दिवसाची इव्हनिंग दिली जाते। आम्ही त्या धर्तीवरच माननीय आरोग्य अधिकारी मॅडम यांना, आयुक्तांना आणि उपायुक्तांना गेल्या 4 महिन्यापासून सतत निवेदन देऊन पाठपुरावा करत आहोत की आम्हालाही देखील इतर महाराष्ट्र राज्याप्रमाणे, इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे 2 दिवसाची नाईट देण्यात यावी अशी आम्ही माननीय महापौर आणि उपमहापौर सरांना देखील आता निवेदनामध्ये ही विनंती केलेली आहे। तसेच जो जन्म होतो आणि जे जन्माचे जे दाखले भरले जातात ते दाखले पूर्वी जन्म मृत्यू विभागाकडे भरले जात होते। काही कालांतराने हे दाखले परिचारिकांकडे सुपूर्त करण्यात आलेले आहेत। तर हे देखील जन्मदाखले भरायचं काम परिचारिकांचं नाही, जन्मदाखले भरायचं काम हे पूर्ण जन्म मृत्यू विभागाचं आहे। तर ते देखील काम आमच्या परिचारिकाकडून काढून घ्यावे आणि फक्त जनन वार्ता ही परिचारिका भरते, तितकंच काम ते जनन वार्तेचं माझ्या परिचारिकांना द्यावं या बाबतीत आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी माझ्या मान्यांना विनंती केलेली आहे की माझ्या सर्व परिचारिकाकडून, कर्मचाऱ्याकडून की आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय द्यावा ही नम्र विनंती। या प्रसंगी उपाध्यक्षा विद्यादेवी गणेश मोरे, सचिव लता रवींद्र काळे, सल्लागार समीर शेख, चांगदेव सोनवणे, वंदना गवळी, वनिता साठे, राणी कांबळे, विकास पवार, मोहम्मद यासिन, संगीता जाधव, रिबेका कार्यकर, प्रिया राणी वाघमारे आदींची उपस्थिती होती।